मित्रांनो, स्वागत आहे आपलं CP अकॅडमी यूट्यूब चॅनलला। आज आपण शेकडेवारी हा टॉपिक बघणार आहोत। बघा, वेळ न वाया घालवता आपण लगेच टॉपिककडे वळूया। तर बघू आपण पहिला प्रश्न क्रमांक 1, 1400 चे 25% बरोबर किती, असा प्रश्न आहे। बघा, 1400 डायरेक्ट जर 6 आलं तर सरळ गुणाकार करायचा। 1400 गुणिले 25/100। ज्यावेळेस आपण टक्के काढतो, ज्यावेळेस असा असेल टक्का, त्यावेळेस 100 खाली छेदामध्ये घ्यायचे। आता काय करायचं, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, शिल्लक काय राहिला आपल्याकडे 14 गुणिले 25, ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा। 25 चौक 100, 100शी 0 हातच्याले 10, 25 एक 25, 25 आणि 10 35, म्हणजेच 350। 25% बरोबर किती येईल, 350। ऑप्शन क्रमांक 1 हा पहिला उत्तर बरोबर आहे। त्याचप्रमाणे हा दुसरा प्रश्न, 925 चे 4% बरोबर किती, सेम टू सेम। 925 गुणिले 4/100। हा 100 का घेतला तुम्हाला तेव्हा सांगितलं, ज्यावेळेस इथं टक्के असतात त्यावेळेस 100 घ्यावा लागतो। आता बघा काय करायचं आहे, ह्या संख्येला आणि ह्या संख्येला 25ने भाग जातो, देऊ आपण 25। 25 चौक 100, 25 त्रिक 75। आता 92 मधून 75 गेले, राहिले किती शिल्लक, 17। आता बघा 17 राहिले तर 25 सात किती होतात, 175। आता शिल्लक काय राहिलं, 37 गुणिले 4/4। आता हे एक 4 कट, हा एक 4 कट, शिल्लक काय राहिले आपल्याकडे 37, म्हणजे 4% बरोबर 37 येतात। बघा, प्रश्न थोडं फिरून विचारलेला आहे, पण न घाबरता प्रश्नाकडे लक्ष द्या, 100% उत्तर तुम्हाला येईल। बघू आपण हा प्रश्न, 350 चे बरोबर 6 असेल तर गुणाकार 12/60% बरोबर किती। टक्के असले की काही नाही, खाली 100 घ्यायचे। आता काय सुरुवातीला करायचं, ह्यांचा गुणाकार भागाकार करून घ्यायचा। 7 एक 7, 7 5 35, शिल्लक करायला आपल्याकडे 50 गुणिले 12/100। आता 50 एक 50, 50 दुने 100, बे एक बे, बे सक 12, इथल्या इथंच उत्तर आलं। म्हणजेच 350 चे 12/60% बरोबर किती येईल, 6% येईल, म्हणजे 6 येईल उत्तर। बघा मित्रांनो, हा टाईप 2 आहे, याच्या आधीचा टाईप 1 बघितला। आता टाईप, कारण आपण सध्या बेसिकपासून चालू करत आहोत म्हणून एक 2 क्वेश्चन घेऊ। 400 पैकी 68 म्हणजे किती टक्के, त्यावेळेस इथे टक्के दिलेले होतं। आता काय करायचं आहे, 400 बरोबर एकूण 100%, तर 68 म्हणजे किती, 68 बरोबर किती, असा प्रश्नचिन्ह। आता काय करायचं, 400चा क्वेश्चन मार्कशी गुणाकार आणि 100चा 68ची। आता लिहून घेऊ आपण, 68 गुणिले 100/400। आता हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, 4 एक 4, 4 एक 4, 2 शिल्लक राहिले, 4 7 28, बरोबरच किती पर्सेंटेज आहे, 17% आहे 68 म्हणजे। बघा, 500 पैकी 240 म्हणजेच किती टक्के। आता 500 बरोबर एकूण किती, 100%, ठीक आहे। तर 240 बरोबर किती टक्के, सेम 240 गुणिले 100/500, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, 5 एक 5, 5 चौक 20, शिल्लक किती राहिले 4, 5 8 40, म्हणजेच 48%। बघा, आपण आता टाईप 2 बघितला, आता टाईप 3 मधला हा पहिला क्वेश्चन, 400 चे 6% म्हणजेच 600 चे किती टक्के। प्रश्न नीट समजून घ्या, कन्फ्यूज होते माणूस याच्यात, परीक्षेला आपण नेहमी कन्फ्यूज होतो। 400 चे 6% म्हणजेच बरोबर देतात
600 चे जागी गुणाकार असतो किती टक्के? आता इथे पण चे असेल तर गुणाकार असेल. इथलं समजलं. सरळ मांडणी करून घेऊ आपण. 400 गुणिले 6/100 बरोबर 600 गुणिले किती विचारलं माहिती नाही. माहिती नाही म्हणजे आपण इथं क्वेश्चन मार्क ठेवू आणि खाली 100 देऊ. आता काय करायचं? 400 गुणिले 6/100 बरोबर 600 गुणिले माहिती नाही भागिले 100. आता काय करायचं? सरळ आपण यांचा तिरका गुणाकार करायचा. आता सरळ मांडणी करून घेऊ आपण. 400 गुणिले 6 गुणिले 100 छेद काय? 100 गुणिले 600. 100 गुणिले 600. आता वरचे 2 शून्य कट, खालचे 2 शून्य कट. ठीक आहे. आता हा एक 6 कट, हा एक 6 कट. राहिलं काय आपल्याकडे शिल्लक? फक्त आणि फक्त 4. बरोबरच हा 4 याचा करेक्ट आन्सर असेल. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. 800ची 12% बरोबर म्हणजेच 1000चे किती टक्के? प्रश्न बघा. 800चे म्हणजे इथे गुणाकार येतो. पर्सेंटेज ज्यावेळेस असतो त्यावेळेस खाली 100 देतात. म्हणजे असलं तिथं बरोबर देतात. आणि 1000चे असला तर गुणाकार किती माहिती नाही, 1% आहे म्हणून इथे 100 देतात. असं समजलं तुम्हाला? हा प्रश्न कसा करायचा लगेच तुम्ही इथेच उत्तर काढून टाकता. म्हणजे जास्त वेळ न वाया घालवता तुम्ही जाग्याच्या जागी उत्तर काढून टाकता. तर बघू आपण. 800 गुणिले 12/100 बरोबर म्हणजेच्या जागी बरोबर. आता काय करायचं? 1000 गुणिले काही नाही म्हणजे माहिती नाही भागिले 100. आता 800चे 12 क्रॉस गुणाकार करा. आता सरळ मांडणी करून घेऊ. 800 गुणिले 12 गुणिले 100 छेद 100 गुणिले 1000. 100 गुणिले 1000. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, हे 2 कट, हे 2 कट. राहिलं काय आपल्याकडे? 12 गुणिले 8 बरोबर 12 गुणिले 8 छेद 10. कारण हे 10 शिल्लक राहतात. 12×8 96. त्याच्याखाली 10 आहे म्हणून एका स्थानानंतर पॉईंट देऊ म्हणजेच 9.6 याचं करेक्ट आन्सर असेल. म्हणजे 9.6%. 9.6%. प्लस चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू आपण टाईप क्रमांक 4 मधला हा पहिला गणित. एला बीपेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर बीला एपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? इकडे लक्ष असू द्या. एपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले म्हणजे बीला कमी मिळालेले आहे. तर बघू आपण एकूण काय करायचे इथे. पहिले एकूण टक्के किती असतात? 100%. 100% गुणिले किती टक्के गुण जास्त मिळाले? 10%. ज्यावेळेस इथे जास्त मिळालेले असतात आणि इथे शेवटी खाली एपेक्षा बीला कमी गुण मिळालेले असतात त्यावेळेस प्लस करायचं. 100 अधिक 10 बरोबर 100 गुणिले 10 छेद 110. हा एक शून्य कट, हा एक शून्य कट. राहिलं काय आपल्याकडे? 100 छेद 11. 11×1 11. 11×9 99. आता शिल्लक किती राहिले? 100मधून 99 गेल्यावर 9.1/11 हा त्याचा आन्सर राहील. म्हणजे एवढे टक्के गुण कमी मिळाले असा प्रश्न असतो. एपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले असा याचं उत्तर आहे. बघा मित्रांनो, नेहमी आपण ह्या गणितात चुकतो आणि चुकण्याचं मूळ कारण आहे आपल्याला कमी आणि जास्त हेच समजत नाही आहे. बघा, रामचा पगार श्यामपेक्षा 25% जास्त आहे. लक्ष असू द्या, 25
टक्के जास्त आहे तर श्यामचा पगार रामपेक्षा किती टक्के कमी आहे, हे पेक्षा किती टक्के कमी, ह्या दोन गोष्टी जर समजल्या तर ह्या गणितात तुम्ही अजिबात चुकणार नाही. ज्यावेळेस इथे जास्त असेल आणि इथे कमी असेल त्यावेळेस प्लस करायचं. काय करायचं? प्लस करायचं. फक्त सुरुवातीला एवढंच समजून घ्या. नंतर आपण जे समोर टॉपिक टाईप बदलणार आहे त्याच्यात आपण सांगू. आता बघा, सुरुवातीला किती टक्के जास्त आहे? 100 गुणिले 25 छेद 25% जास्त आहे. म्हणजेच 100मध्ये हे 25 ॲड करून घेऊ, 125. आता काय करायचं? या दोन्ही संख्येला भाग द्यायचा. 25 एक 25, 25 5 125, 5 एक 5, 5 दोन्ही 10. म्हणजेच 20% कमी आहे. काय? 20% कमी असं आहे. म्हणून 20% हाच तुमचा उत्तर असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, टाईप 5 मधला हा पहिला गणित बघूया. तसंच आहे, फक्त याच्यात काय चेंज आहे ते, आधीचा पगार आरूपेक्षा 20%ने कमी आहे. लक्ष असू द्या, कमी आहे. तर आरूचा पगार आधीपेक्षा किती टक्के जास्त आहे? लक्ष असू द्या, इथे कमी आहे असं बघितल्या इथे मायनस करायचं आणि इथे जास्त आहे म्हणलं तरी मायनस करायचं. मगाच्या वेळेस आपण काय केलं होतं, इथे काय होतं? जास्त आहे आणि इथे काय होतं? कमी आहे. त्यावेळेस आपण प्लस केलं होतं. आता इथे जास्त आहे, इथे कमी आहे, त्यावेळेस आपण मायनस करायचं. आता बघा, 1-2 उदाहरण बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. बघा, 100 गुणिले काहीच नाही करायचं, इथले 20 इथे ठेवून द्यायची, छेद इथं जे 20 आहे हे फक्त वजाबाकी करायची. 100मधून डायरेक्ट 20 गेले, किती शिल्लक राहतात? 80. हा एक कट, बेचोक 8. आता 4 एक 4, 4 दुनी 8, शिल्लक 2 राहिले, 4 पंचे 20. म्हणजेच 25% जास्त आहे. 25% जास्त. हे जास्त का लिहायचे? कारण सांगतो तुम्हाला. ऑप्शनमध्ये काय असेल? 25% कमी पण असेल, 25% जास्त पण असेल. आता तुम्हाला माहिती आहे हे 25% जास्त आहे, पण आपण ऑप्शन क्रमांक 1ला पहिल्याच वेळेस काय करतो? 25% कमी आहे. आपल्याला माहिती आहे आपलं 25% आलेलं आहे, आपण डायरेक्ट क्लिक करून टाकतो 25% कमी आहे. पण ॲक्च्युअलमध्ये हा खालचा जो 25% आहे हा आपण नाही बघत, त्याच्यामुळे आपला प्रश्न चुकतो आणि मार्क कमी येते. ज्यावेळेस आन्सर की चेक करतो त्यावेळेस आपल्याला समजते की नाही आपला हा सिली मिस्टेक झालेला आहे. त्याच्यासाठी आत्ताच लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुमचा चुका होणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा फिरून विचारलेला आहे आणि अशा वेळेस आपण नेहमी चुका करतो. त्याच्यासाठी प्रश्न बघूया आपण. कामगारांच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पादनात 25%ने कमी झाले. बघा, 25%ने कमी झाले तर कारखान्यातील उत्पादन पूर्वी इतकेच होण्यासाठी एकूण तासात किती वाढ करावी लागेल? इथे सरळ जास्त नाही सांगितलेलं आहे, इथे काय सांगितलेलं आहे? वाढ सांगितलेली आहे. याच्या आधीच्या गणितात आपण कमी सांगत होतो, इथे वाढ सांगितली आहे. बघा काय कन्फ्यूज केलेलं आहे. मुलं सरळ अभ्यास करून येतात, त्यावेळेस आपण इथे वाढ आलं, प्रश्नाचं वाढ आलं म्हणजे आपण समजायचं की जास्त विचारलेलं आहे. 25%ने कमी झाले. बघा इथं सरळ दिलेलं आहे कमी झाले, पण इथे वाढ झाले असं दिलेलं आहे. ज्यावेळेस वाढ झाली त्यावेळेस प्लसच होणार ना. 100 गुणिले 25, कारण 25%ने कमी झाले म्हणजे तिथं मायनस करावं लागेल. आपण इथे वाढ झालेलं आहे. ज्यावेळेस इथे म्हणजे कमी झाले त्यावेळेस मायनस करायचं आणि इथे वाढ झाली त्यावेळेस पण मायनस करायचं. हे लक्षात असू द्या, कारण वाढ म्हणजेच काय होते? जास्त. आता छेद 100 वजा 25 बरोबर किती राहतात? 75. आता ह्याला आणि याला 25ने भाग जातो. 25 एक 25, 25 त्रिक 75. आपल्याकडे शिल्लक काय राहिलं? 100/3.
आता इथेपर्यंत समजलं, सरळ भाग देऊन देऊ. 3 1 3, 3 त्रिक 9, शिल्लक किती राहिला 1. 3 त्रिक 9, शिल्लक किती राहिला 1/3, म्हणजेच 33.1/3% वाढ करावी लागेल, तेव्हा हा उत्पादन पूर्वी इतकाच असेल. म्हणजेच बघा प्रश्न विचारलेला कसा आहे, 33.1/3% वाढ करावी लागेल. काय करावी लागेल? वाढ करावी लागेल, तेव्हाच उत्पन्न पूर्वी इतकाच असेल, असा प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे पण थोडा फिरून विचारलेला आहे. चहाचा भाव 25%ने वाढला. बघा वाढला. घरात चहाचा वापर किती टक्के कमी करावा म्हणजेच खर्चात वाढ होणार नाही. बघा किती टक्के कमी करावा, इकडं लक्ष असू द्या. कमी करावा म्हणजे मायनस ज्यावेळेस इथं असते त्यावेळेस प्लस असतो आणि इथं वाढ म्हणजेच इथे पण प्लस. लक्ष असू द्या, कारण आपण प्रश्न कुठे चुकवतो परीक्षेला. जास्तीत जास्त मुलं ह्यावेळेस गोंधळून जातात. 25%ने वाढला, पण इथे किती टक्के कमी करावा म्हणजेच खर्चात वाढ होणार नाही. इथे वाढ असेल तर काही मुलं प्लस आपण मगाच्या वेळेस सांगितलं होतं, पण इथे किती टक्के कमी करावा असा प्रश्न आहे. आता काय करायचं आहे, 100 गुणिले 25 छेद 25%ने वाढला प्लस कमी झाला म्हणजेच 100 अधिक 25 बरोबर 125. कारण 100मध्ये हे 25 प्लस केल्यावर 125 होतात. आता भाग देऊ. 25 1 25, 25 5 125. आता काय राहिलं आपल्याकडे 5 1 5, 5 दुनी 10, हा 0 इथे देऊ म्हणजेच 20%. किती टक्के खर्चात वाढ खर्च कमी करावा? 20% कमी. लक्ष असू द्या, 20% कमी. किती टक्के कमी करावा प्रश्नाचं उत्तर काढताना, कारण ऑप्शनमध्ये कमी पण असेल जास्त पण असेल. ज्या ऑप्शनमध्ये कमी आहे त्यालाच क्लिक करा. जास्त असेल 20% तर ते तुमचं चुकीचं उत्तर राहणार आहे. उत्तर काढल्याच्या नंतर पण चुकणार. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक केल्याच्यानंतर मला समजेल की खरोखरच माझा कंटेंट्स एकदम चांगला आहे.